नमस्कार मंडळी, आज परत एकदा तुमचं आवडे फॅमिली ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत चिकनचा रस्सा सातारी पद्धतीने। तर चला पाहूया आपण चिकन रस्स्याची साहित्य बघूया। चला तर मग आता मी घेतलेला आहे अर्धा किलो चिकन, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। मी हा एक छोटासा नारळ घेतलेला आहे, व्यवस्थित सोलून वगैरे बारीक करून। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडंसं एक अर्धा इंच आलं घेतले, 10-12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आणि आपण आता घेतलेलं आहे 1 चमच मोठा मी चिकन मसाला घेतला आहे, 1 चमच हळद घेतली आणि 1 चमच मीठ घेतले आहेत। आपण मसाल्याबरोबर परतून घेऊ। आणि एक कांदा घेणार आहे मोठा आणि तो बारीक करून फोडणीसाठी घेणार आहे। आता स्वच्छ धुवून मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे परतून घेण्यासाठी आपल्याला मसाला। तर आता आपण हा मसाला बारीक करून घेऊ। चला तर मग आता हा आपण असा बारीक करून घेतलेला आहे मसाला। तर आता फोडणीसाठी तयारी करूया आपण चिकनचा रस्सा बनवण्यासाठी। गॅस पेटवून घेऊ। आता आपण पेटवून घेऊया गॅस। तर गॅस पेटवून झालेला आहे आपला। तर आपण चिकनचा रस्सा बनवणार आहोत। तर आमच्या सातारच्या पद्धतीने रस्सा बनवणार आहोत आम्ही। तर आमची रेसिपी पहा तुम्ही, कशी वाटते ती मग आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही। तर आपला कुकर गरम झालेला आहे, आता याच्यामध्ये मी घालून घेणार आहे 2 चम्मच तेल घालून घेणार आहे। चिकनचा रस्सा आहे, मस्त अशी तरी आली पाहिजे चिकनला। तर त्याच्यासाठी आपण मस्त असा मसाला परतून घ्यायचा। त्याच्यामध्ये थोडं चिकनचा रस्सा म्हणजे जास्त तेल घालून घ्यायचं, जरा चमचमीत असं बनलं जातं। तर आपण याच्यामध्ये आता घालून घेणार आहे हा बारीक कापलेला एक कांदा। मस्त कांदा लाल झाला की त्याच्यामध्ये आपले कढीपत्त्याची पाने आणि मसाले टाकून घ्यायचे। मस्त परतून झाले की मग आपल्याला त्याच्यामध्ये चिकन परतून घ्यायचे। तर कांदा लाल होतोय आपला, आता परतून घेऊ आपण। आपला कांदा आता लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये हा आता कढीपत्ता टाकू आपण। कढीपत्ता पण थोडासा परतून घेऊ। कढीपत्ता परतून झाला की याच्यामध्ये आता आपण हे चिकन मसाला, हळद आणि मीठ टाकून घ्यायचं। हे पण व्यवस्थित परतून घ्यायचं आपण। आता याला मसाल्याला मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये परतण्यासाठी। आता मसाला परतताना ह्याच्यामध्ये मी काय करते, एक साईडला असा मसाला परतून घेते आणि बाकीचे जे कांदा आपण मसाला मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये हे मी चिकन टाकून घेणार आहे एक साईडलाच, म्हणजे ते चिकनला पण हळद मीठ आणि मसाला छान लागतो। आता हे झालं की आपण आता याला असं सर्व मसाला आता परतून घ्यायचा व्यवस्थित। छान होतो चिकनचा रस्सा। आता याच्यावरती मी झाकणार आहे, झाकण एक प्लेट झाकणार आहे। याच्यामध्ये मी गरम पाणी करण्यासाठी ठेवणार आहे। तर आपण याच्यावरती झाकण झाकून घेऊ।
ही अशी प्लेट झाकायची आणि याच्यामध्ये हे आपण मिक्सरमधून मसाला काढलेला आहे त्याचं हे असं धुवून टाकायचं. हे असं मी गरम पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. गरम पाणी चिकनच्या रश्श्याला मटनच्या रश्श्याला जर आपण गरम पाणी टाकलं तर त्याच्यामध्ये चांगली चव येते व्यवस्थित. तर आता आपण गरम पाणी होण्यासाठी ठेवले. गरम पाणी झालं की त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. पाणी गरम झालेलं आहे तर आपण हे आता पाणी याच्यामध्ये ओतून घेऊया. आता मी याला कुकरचं झाकण लावून शिट्टी लावून घेणार आहे. तर आता आपण याला कुकरचं झाकण लावून शिट्टी लावून घेऊ. आता आपण ह्याच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे. तुम्हाला कसं चिकन कमी जास्त शिजलेलं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही शिट्ट्या करून घ्या. पण मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे. तर आता आपण शिट्ट्याची वाट पाहूया. शिट्ट्या झाले की मग आपण याच्यामध्ये आमचा ठेवणीचा मसाला घरचा कांदा लसूण मसाला आहे. मी त्याची रेसिपी पण टाकलेली आहे तर ती तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर याच्यामध्ये मग नंतर मी तो मसाला टाकून आपण त्याला एक उकळी मारून घेणार आहोत. तर आता आपण शिट्ट्या होईपर्यंत वाट पाहूया. तर मंडळी आपल्या 3-4 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आपण आता त्याला खोलून घेऊ उतरून आणि आपलं कशी झालाय चिकनचा रस्सा पाहूया. बघा तर आपला चिकनचा रस्सा कसा. आता याला आमच्याकडे गावाकडे याला आळणी पाणी म्हणतात. लहान मुलांना देतात भाताबरोबर खायला. तर याला चिकनचं सूप आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये मी घालणार आहे तुम्हाला बोलले आमचा घरगुती मसाला कांदा लसूण सातारचा. तुम्हाला जसं चिकनचा रस्सा कमी जास्त हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी गार पाणी घालू शकता. पण चिकन शिजवताना याच्यामध्ये तुम्हाला गरम पाणीच घालावं लागणार आहे. तर याच्यामध्ये मी घालणार आहे आता हा 1 चम्मच टाकणार आहे. तिखट झणझणीत रस्सा बनला पाहिजे. थोडासा अजून घालते मी. मस्त तिखट झणझणीत बनला पाहिजे. तर मग करून पहा आपला हा चिकनचा रस्सा सातारी झणझणीत चमचमीत चवदार चिकनचा रस्सा करून पहा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही की कसा झालेला आहे चिकनचा रस्सा आपला. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत आहे. थोडके मसाले आहेत थोडेसे आणि त्याच्यामध्ये आपला हा चिकनचा रस्सा मस्त झालेला आहे. चला तर भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये अवघडे फॅमिली ब्लॉगमध्ये. चला तर मंडळी आपण बनवलेला आहे चिकनचा रस्सा सातारी पद्धतीने. तर करून पहा चिकनचा रस्सा आमचा सातारी पद्धतीचा. लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा बनला आहे आमचा सातारी पद्धतीचा चिकनचा रस्सा.